आपण ठेल्यावरून गाडी टपरीवरून जशी कांदा भजी घेतो त्याचप्रमाणे ही टेस्टला कांदा भजी झालेली आहे। आणि कांदा भजी बनवायलाही काही जास्त इन्ग्रेडियंट्स लागत नाही। वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट अशी कांदा भजी झालेली आहे। सकाळच्या नाश्त्यालाही बनवू शकते। त्यासाठी मी कांदे घेतलेले आहेत। तुमच्या माणसांच्या क्वांटिटीनुसार कांदे घ्या। मी 4 कांदे घेतलेले आहेत। 4 कांद्यांचेही खूप सारे कांदा भजी तयार होते। बाहेरून जर कांदा भजी नाही तर कोणतीही भजी जर आणायची झाली तर मी घरात डेफिनेटली बनवते। कांदा भजी नाही तर वगैरे कोणतीही भजी। कांदा कट करून घ्यायचा झाला तर बारीक बारीक लांब कट करून घ्यायचं आहे भजीसाठी। बटाटे स्लाइस करण्याचा कटर मी सर्वच गोष्टीसाठी यूज करते। हा कमी जास्तही करता येतो त्यामुळे बारीकही कांदा कट करता येतोय। आता त्यांची स्लाइस पाडण्याची मशीन ही खूप युजेबल आहे आणि सर्व काही कट होऊन जाते। मी काजू बदामही यामध्ये कट करून घेते। बारीक पातळ मोठेही कट करता येतात। कांदा कट करून झाल्यानंतर सोडून घ्यायचा आहे। सुटसुटीत कांदा करून घ्यायचा आहे। पाऊनमध्ये सुटसुटीत केलेला कांदा सर्व 4 कांदे, 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर नाही तर तांदळाचा पीठ, 3-4 मोठे चमचे बेसन चण्याचा पीठ, यामध्ये खडे मसाले थोडे मिक्स करून घ्यायचे। धने 1 चमचा, थोडे जिरा आणि मिरी, तुमच्याकडे जर पावडरी असेल तर पावडरी मिक्स करून घ्या। तिखटपणासाठी लवंगी मिरची 4, तिखट मिरची आवडीनुसार घ्या। नॉर्मल सुके मसाले भाजून घ्यायचे। भाजून घेतलेला मसाला खाली उतरून थंड करून मिक्सरला फाईन पावडर तयार नाही करून घ्यायची, दरदरा असा दळून घ्यायचा आहे। याप्रमाणे मी दरदरा पावडर तयार करून घेतलेली आहे। जास्तही पावडर बनवून घ्यायची नाही, फाईन पावडर। दरदरा पावडरने टेस्ट थोडे अलग येते छान। भाजून घेतलेला मसाला पावडर तयार केलेली मिक्स करून, हळद थोडीच, रेड चिली पावडर 1 चमचा, 1 मोठा चमचा तेल, त्याने टेस्ट छान येते। चवीनुसार मीठ। भजी बनवण्यासाठी काहीच जास्त इन्ग्रेडियंट्स मिक्स करायला लागत नाही आणि पाणी न ओतता मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आणि मसाले एकजीव कांद्यामध्ये करतो तर पाणी सुटतो कांद्याला। कांद्याच्या पाण्याने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। कांदा भजीमध्ये गव्हाचा पीठ थोडा मिक्स केलात ना तर कांदा भजी 1 नंबर लागते। कांदा भजीमध्ये एकदा ट्राय करून नक्की बघा गव्हाचा पीठ। तेल चांगला गरम करून 85% गरम करून घ्यायचं आहे तेल। मीडियम जर तेल गरम करून घेतला असेल तर भजी एकदम कुरकुरीत आणि छान नाही होणार। एकदा काय भजी गरम तेलामध्ये टाकली की नंतर गॅस मीडियमवर ठेवून शिजवून घ्यायचं आहे। आतून ही भजी शिजली पाहिजे म्हणून मीडियम आचेवर शिजवून घ्यायची आहे भजी। 1 चमचा थोडा कमी, यामध्ये मी गव्हाचा पीठही टाकलेला आहे, ते मी दाखवलं नाही कारण की भजी जर चांगली झाली तर मी सांगेन, यासाठी मी दाखवलं नाही। 1 चमचा मी गव्हाचा पीठ मिक्स करून छान भजी तयार झाली होती आणि चवीलाही भन्नाट लागते गव्हाचं पीठ मिक्स करून। एकदा नक्की ट्राय करून बघा। भजी झाल्यानंतर तेलामधून काढून कमी वेळामध्ये आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये पटकन भजी तयार होते। याप्रमाणे सर्व भजी तयार करून वरून भजी कुरकुरीत आणि क्रंची, आतून सॉफ्ट, बाहेरून आपण ज्याप्रमाणे भजी आणतो त्याच पद्धतीत भजी तयार होते घरच्या घरी। कांदा भजीमध्ये जर गव्हाचा पीठ थोडा तरी मिक्स केला तर 1 नंबर आणि डेफिनेटली सांगते 100% सांगते 1 नंबर भजी होईल। कोणतीही व्हिडिओ नाही तर रेसिपी जर चांगली झाली नाही तर मी अपलोड करत नाही आणि चांगली झाली तरच मी अपलोड करते। उन्हाळ्याचा सीझनही आहे आणि आंब्याचाही सीझन असल्यामुळे आज बनवणार आहोत आमपन्ना। आमपन्ना बनवण्यासाठी कच्चे आंबे घेऊन सिंपली आमपन्ना बनवू शकता, नाहीतर मसालाही आमपन्ना बनवू शकता। 2 आंबे मी कुकरला बॉईल करून घेते। आंबे उकळण्यासाठी थोडाच पाणी मिक्स करून घ्यायचं आहे। 2-3 शिट्या काढून कुकराची वाफ घालून थंड करून आंबे मी गरम असताना टरफलं काढून घेतलेले आहेत। घरामध्ये पाहुणीही होती त्यामुळे आमपन्ना मी गरम असतानाच बनवून घेतलाय। बॉईल केलेले आंबे थंड करून घ्या तुम्ही। उकळलेल्या आंब्याचा गर साईडला काढून मिक्सरला लावून घ्यायचा, पेस्ट तयार करून घ्यायची आहे। याप्रमाणे थोडा पाणीही मिक्स करू शकता, मी पाणीही मिक्स थोडा करून घेतलेला आहे। शुगर पावडर, ब्लॅक सॉल्ट आणि आईस क्यूब खूप सारे। सिंपल आमपन्ना हाही सर्व करू शकता। एकदा तुम्ही आमपन्न्याचा रस बनवून ठेवलात ना तर 1 आठवडा तरी फ्रीजमध्ये राहतोय। गेस्ट कोणी येत असेल तर आमपन्ना सर्व करू शकता। सेकंड आमपन्ना बनवण्यासाठी अर्धा चमचा बडीशोप आणि थोडा जिरा आणि 3-4 मिरी यामध्ये मी जास्त नाही घेतलेली,
जिरा, बडीशोप आणि मिरी जास्त भाजून नाही घ्यायचं, थोडा थोडा भाजून घ्यायचा आहे। जिरा आणि बडीशोपने आंबपाण्याला टेस्ट छान येते आणि मिरी तिखट असल्यामुळे त्यानेही टेस्ट छान येते। तुम्हाला जर मिरी मिक्स करायची नसेल तर तुम्ही तिखट रेड चिली पावडरही मिक्स करू शकता। मिक्सरला पावडर तयार करून उकडलेला आंबा पेस्ट तयार करून जेवढं तुम्हाला आंबपन्ना बनवायचा असेल तेवढा आंब्याचा गर घेऊन, आंबा आंबट असल्यामुळे 1 ग्लास जर आंबपन्ना बनवायचा असेल तर 1.5 चमचा बास होते, मोस्टली होते। आंबपन्नाच्या ग्लासमध्ये साखर आणि थंड पाणी मिक्स करून सर्व करू शकता। आंब्याचा गर आणि थंड पाणी आणि सुका मसाला जो ग्राइंड करून घेतलेला तो मिक्स करून 1 चमचा, ब्लॅक सॉल्ट आणि शुगर मिक्स करून गरमीच्या याच्यामध्ये खूप सारे आईस क्यूब, जिरा, बडीशोप आणि मिरीची पावडर असल्यामुळे आंबपन्ना भन्नाट लागतोय। आंबपन्ना बनवण्यासाठी आंब्याचा पल्प मी जास्त फाईन पेस्ट तयार करून नाही घेतले, नॉर्मल मी आंब्याचा गरही यामध्ये ठेवलेला आहे। आंब्याचा गर थोडा थोडा खायलाही मिळतोय आणि आंबपन्नाही पिता येतोय। आंबपन्ना एकजीव करून ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचा आहे। आंबपन्नामध्ये खूप सारे आईस क्यूब, समर सीझन आणि गरमीचे दिवसही आहेत आणि घरामध्ये केली होती बनाना मिल्कशेक, कोल्ड्रिंक नाही तर थंड थंड काहीतरी। आता बनवणार आहोत केल्याचा थंड थंड। त्यासाठी मी काजू बदाम फुगून घेतलेले आहेत, तुमच्या क्वांटिटीनुसार बनवून घ्या। मी 2 केली घेतलेले आहेत, केल्यांची सालं काढून केली कट करून घ्यायची आहेत। व्हिडिओ रेसिपी बनवताना माझा भाचा बोलतो की माझी रेसिपी बनवताना व्हिडिओ काढ, शेवटी त्याने थोडा हातभार लावला मिक्सरमध्ये बनाना कट करण्याचा। केली जर जास्त पिकलेली असतील तर त्यामध्ये जास्त साखर काही टाकायची काही गरज पडत नाही। फुगून घेतलेले काजू बदामाची टरफलही काढू शकता आणि आणखीन कोणते जर ड्रायफ्रूट यामध्ये मिक्स करायचे असेल तेही मिक्स करू शकता। थोडाच दूध मिक्स करून ग्राइंड करून घ्यायचं आहे, एकदा दूध ओतून नाही घ्यायचं। खूप सारे आईस क्यूब, यामध्ये मी शुगर पावडर मिक्स न करता हनी मिक्स करून घेतले 2 चमचे। यामध्ये तुम्ही चागरी पावडरही मिक्स करू शकता। मी एकदाच भरपूर दूध ओतल्यामुळे आणि त्यामध्ये बर्फही टाकल्यामुळे जास्तच पाण्याचा ओव्हरलोड झाला। दूध नॉर्मल ओतून घ्या आणि आईस क्यूब भरपूर मिक्स करून घ्या। मिक्सरला ग्राइंड पेस्ट तयार केल्यानंतर खूप सारा जेवढा तुम्हाला दूध ओतायचा आहे तेवढा ओतून घ्या। पहिला दूध जास्त ओतून घ्यायचं नाही। थोडी साखरही मिक्स करून घेते कारण की खूप सारे यामध्ये मिल्क मिक्स केल्यामुळे। 2 चमचे शुगर पावडर ऐवजी तुम्ही चागरी पावडरही मिक्स करू शकता। एकदा मिक्सरला लावून समर सीझनमध्ये बनाना मिल्कशेक, कोल्ड्रिंक सर्व करून चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि खायला आणि बनवायला विसरू नका।